दात दुखताय किंवा दात नसल्यास दात बसवायचे आहे? काळजी करू नका. सर्व अत्याधुनिक सुविधेसह सुसज्ज असलेल्या डॉक्टर घोरपडे यांच्या दातांच्या दवाखान्याला आताच भेट द्या. आमच्याकडे सर्व सुविधा उपलब्ध. तू आम्हाला सांग की तू कुठे आम्हाला भेटतो म्हणून. आम्ही तुला तिथे अमरावतीत येऊन तुला बदडल्याशिवाय राहणार नाही. आमच्या डॉक्टर बोंडेंचा अपमान करशील तर. याच्यानंतर तुला एकच सांगते की डॉक्टर बोंडेंची तू माफी माग. बोंडे साहेबाच्या आमने सामने याच्या पहिले तुला आमच्यासोबत भेट घ्यावा लागेल. आम्ही सांगू तुला काय असते महिलांचा मान सन्मान. प्रथम या राजकारणामध्ये राजकीय टिप्पणी ठीक आहे, पण एवढ्या वयस्कर माणसावर आणि एवढ्या अनुभवी माणसावर व्यक्तीवर अशा तऱ्हेचं बोलणं मला असं वाटते की सर्वप्रथम हे चुकीचं आहे. विरोधाच्या ठिकाणी ठीक आहे, पण त्यालासुद्धा राजकारणात एक लिमिट असते आणि या पराग नामक व्यक्तीने या सगळ्या लिमिट या ठिकाणी क्रॉस केलेल्या आहे. त्यामुळे मी सर्वप्रथम त्यांनी केलेल्या वक्तव्याचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. डॉक्टर बोंडे हे नेहमीच महिलांसाठी विशेष कार्यक्रम घेत असतात, महिलांचा सन्मान करत असतात. मात्र तुमचे आदरणीय नेते बोंडे साहेबांवर असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. एक महिला म्हणून काय निषेध करणार? मी 2012मध्ये महिला व बालकल्याण सभापती होती डॉक्टर अनिलजी बोंडे साहेबांच्या आशीर्वादाने. त्यांनी महिलांचा हमेशाच मान सन्मान केला आहे. आमच्या आदरणीय बोंडे मॅडम वसुधा मॅडम सोबत राहत होत्या. आम्ही सर्व महिला त्यांच्यासोबत आम्ही काम केलेलं आहे. सुषमाताई अंधारे बोलल्या तेव्हा साहेबांनी हे वक्तव्य काढलं असेल. त्यांचं दोघांचं निपटलं होतं. या जो पराग आहे त्यांनी मधात पडायचं काही कारण नव्हतं आणि मधात पडला तोही एक राजकारणी आहे. राजकारणी माणसासोबत कसं बोलायला पाहिजे हे त्याला समजत नाही. म्हणून आम्ही जेवढ्याही महिला मोर्चाच्या महिला आहे त्या सर्व आम्ही त्याचा निषेध करतो. आता जसं अंजलीताईनं सांगितलं का पहिले बोंडे साहेबाच्या आमने सामने याच्या पहिले तुला आमच्यासोबत भेट घ्यावा लागेल. आम्ही सांगू तुला काय असते महिलांचा मान सन्मान. आणि बोंडे साहेबाबद्दल ज्यांनाही वक्तव्य केलं आहे, सुषमाताई अंधारे असो पराग असो, त्यांचा आम्ही सर्व निषेध करतो. आणि मला असं वाटते की जे पराग आहे त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि कारवाई होऊन त्यांना जे शिक्षा व्हायला पाहिजे ते सर्व समाजामध्ये दाखवायला पाहिजे. अमरावती जिल्हा राजकीय सुसंस्कृत आहे आणि या जिल्ह्यामध्ये आमचे आदरणीय खासदार प्रिय खासदार अनिलजी बोंडे यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा आणि त्या पराग नामक व्यक्तीचा मी जाहीर निषेध करतो. मी भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष वरुड ग्रामीण महिला मोर्चाच्या वतीने पराग गुर्दे निषेध करतो आणि त्याला तात्काळ अटक करावी आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी हेच महिला मोर्चाच्या वतीने मागणी करतो. कशासाठी या ठिकाणी तुम्ही निवेदन दिलेलं आहे? भारतीय जनता पार्टीचे नेते आमचे मार्गदर्शक डॉक्टर श्री अनिलजी बोंडे साहेब यांच्याबद्दल सेनेच्या क्षुल्लक माणसाने एक वाईट असं वक्तव्य केलेलं आहे. कारण डॉक्टर बोंडे साहेब आमचे नेते आहेत आणि उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना नाही दिसलं का की एका महिलेचा अपमान, जेव्हा महिला खासदार होते आमच्या अमरावती जिल्ह्याच्या, त्यांना तुरुंगात ठेवलं. 14 दिवस ते तुरुंगवास भोगला आणि तेव्हा त्यांना महिलांना शिवीगाळ केली पाहिजे की महिलांना सन्मानाने वागवलं पाहिजे हे समजलं नाही. आणि आता पराग गुर्दे नावाचा व्यक्ती डॉक्टर बोंडे साहेबांना महिलांनाच सन्मानाने बोलण्याची भाषा करतो. म्हणजे पराग गुर्दे जरा लायकीत राहा आणि तुझी लायकी त्या उद्धव ठाकरे गटाला दाखव आणि उद्धव सेने सरकारला दाखव. आम्हाला अजिबात हे असं वाईट काही बोलण्याचं आम्हाला भाग पाडू नको. कारण डॉक्टर बोंडे हे महिलांचा नेहमीच सन्मान करतात आणि आमच्यासाठी ते आदरणीय आहेत. म्हणून
जरा अवकातीत राहा आणि तुझी अवकात जर आम्हाला दाखवायची असेल तर आम्ही महिला मोर्चातर्फे तुझा नक्की निषेध करतो आणि तू आम्हाला सांग की तू कुठे आम्हाला भेटतो म्हणून आम्ही तुला तिथे अमरावतीत येऊन तुला बदडल्याशिवाय राहणार नाही. आमच्या डॉक्टर बोंडेंचा अपमान करशील तर याच्यानंतर तुला एकच सांगते की डॉक्टर बोंडेंची तू माफी माग, अन्यथा आम्ही पुन्हा आंदोलन करू. सर्वप्रथम आपण महाराष्ट्राचं जर राजकारण जर आपण बघितलं तर महाराष्ट्राचं जर राजकारण हे सुसंस्कृत राजकारण आहे. आणि काल जे पराग गुर्दे नामक जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीनं सन्मान्य बोंडे साहेबावर जे टीका टिप्पणी केली, तर सर्वप्रथम या राजकारणामध्ये राजकीय टीका टिप्पणी ठीक आहे, पण एवढ्या वयस्कर माणसावर आणि एवढ्या अनुभवी माणसावर व्यक्तीवर अशा तऱ्हेचं बोलणं मला असं वाटते की सर्वप्रथम हे चुकीचं आहे. आणि आपल्या वयोमर्यादासुद्धा आपण त्या ठिकाणी बघितल्या पाहिजे. ठीक आहे, विरोधाच्या ठिकाणी ठीक आहे, पण त्यालासुद्धा राजकारणात एक लिमिट असते. आणि या पराग नामक व्यक्तीने या सगळ्या लिमिट या ठिकाणी क्रॉस केलेल्या आहे. त्यामुळे मी सर्वप्रथम त्यांनी केलेल्या वक्तव्याचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि आमच्या सगळ्या सहकारी भगिनी मित्र आणि मित्रांकडून सुद्धा या व्यक्तीचा निषेध करतो. आणि वेळप्रसंगी त्याने जर याच्यानंतर जर अजून असा प्रकारचं बेताल जर वक्तव्य केलं तर त्यांना परिणाम त्या ठिकाणी भोगावं लागेल, एवढंच मी या अनुषंगानं सांगतो. आदरणीय बोंडे साहेबांचा अपमान म्हणजे सगळ्या भारतीय जनता पार्टीचा अपमान आहे. त्यांनी बोंडे साहेबांबद्दल जे निषेधार्थ शब्द काढलेले आहे त्याबद्दल आम्ही त्यांचा निषेध करतो. आणि जे शब्द त्यांनी काढलेले आहे त्याच्याहून त्याची लायकी त्याला कळली पाहिजे. त्याची लायकी त्या शब्दाहूनच त्याला कळली. माननीय बोंडे साहेबाचा अपमान कदाचित सहनच नाही करणार. आणि त्या पराग गुर्देनी आम्ही त्याला उत्तर द्यायला आम्ही येऊ ना, फक्त त्यांनी सांगावं की इथे या, तेव्हा आम्ही सगळ्या महिला वरुडच्या सगळ्या येऊ. आम्ही बोंडे साहेबाच्या विरोधात एक शब्दही ऐकून घेणार नाही. माननीय आमचे नेते डॉक्टर अनिल बोंडे साहेब यांच्याबद्दल काल पराग गुर्दे नामक व्यक्तीने बेताल वक्तव्य केलं. त्याबद्दल आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी वरुड मोर्शी मतदारसंघाच्या वतीने त्याचा निषेध करतो. त्यांनी लवकरात लवकर जाऊन साहेबाला माफी मागावी, अन्यथा त्याला काही म्हणजे हे करायच्या आधी आम्ही त्याला शिकवणार की काय असते. आणि साहेबांनी जे सुषमा अंधारेबद्दल बोलले ते खरं आहे. सुषमा अंधारे हिंदुत्वाच्या विरोधात होती. उभाटा गट हा हिंदुत्वाच्या विरोधात गेलेला पूर्ण गट आहे. त्याला हिंदुत्व म्हणजे समजत नाही. आणि जनतेने त्यांना 2024च्या मतदारसंघ इलेक्शनमध्ये त्यांना नाकारलं. संपलेला पक्ष हा भारतीय जनता पार्टीच्या नेत्याला सांगेल की काय करावं, त्याबद्दल मी त्याचा पूर्णपणे निषेध करतो. नमस्कार, तुम्ही पाहतात अमरावती टुडे न्यूज. अशाच प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा.